तुम्ही घराबाहेर जाऊन दिवसभर मेहनत करता, मग तुमच्या थकलेल्या मनाला शांती देणारं स्थान, जिथे तुमची आपली लोक आहेत, जिथे तुमचं पोषण होतं, तुमच्या आयुष्यातला सगळ्यात चांगला भाग जिथे खर्च केला जातो, अशा ठिकाणी तुम्ही परत येता. हे ठिकाण म्हणजे दुसरं तिसरं कोणतंच नसून तुमचं स्वतःचं घर असतं. पण याच तुमच्यासाठी स्वर्ग असलेल्या तुमच्या या घरात तुमचा एक अदृश्य शत्रू लपलेला आहे. त्याला वेळीच ओळखणं खूप गरजेचं आहे. घर हे फक्त विटांनी भरलेल्या चार भिंतीच नसतात, तर एक खरं घर तिथे सकारात्मक ऊर्जेला आणि धनसाधन संपत्तीला आकर्षित करणारं एक पॉझिटिव्ह एनर्जीचं स्रोत असतं. तेच या उलट जर या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करणाऱ्या गोष्टी असल्या, तर या घरात दारिद्र्य, दुःख आणि भांडण तंटे यायला लागतात. आज या व्हिडिओमधून आपण 9 अशा गोष्टी पाहणार आहोत, ज्या आपल्या नकळत आपण आपल्या घरात साठवून ठेवलेल्या आहेत आणि त्याच गोष्टींमुळे आपली प्रगती रोखून बसलेली आहे. ज्यांनी हे उपाय केलेले आहेत त्यांना अगदी 24 तासांच्या आतच फरक जाणवायला लागलेला दिसून आलेला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नंबर 1, दुर्गंधी आणि कचरा. लक्ष्मीला स्वच्छता आवडत असते. त्यामुळेच म्हणतात की जिथे सुगंध आणि स्वच्छता तिथे लक्ष्मी, आणि जिथे दुर्गंधी तिथे अलक्ष्मी वास करते. तुमच्या घरात जर ओला कचरा जास्त काळापासून असेल, किंवा तुमच्या कचऱ्याचा डबा जास्त दिवसांपासून तसाच साठवून ठेवलेला असेल, तर त्याला वेळीच फेकून द्या. घराच्या कोपऱ्यात जाळ्या लागलेल्या असतील, कॉक्रोचेस किंवा उंदीरे वाढलेली असतील, तर त्यांची वेळीच विल्हेवाट करून टाका. घरात रोज सकाळ संध्याकाळ धूप किंवा अगरबत्ती लावा, ज्यामुळे घरातली ही दुर्गंधी जायला लागेल आणि पवित्रता घरात यायला लागेल. नंबर 2, बंद झालेलं घड्याळ. एखाद्याच्या आयुष्यात वेळ किती झाली यापेक्षा त्याचा काळ कोणता चाललेला आहे हे खूप महत्वाचं असतं. घड्याळ हे फक्त वेळ सांगणारं साधन नसतं, तर ते तुमचा काळ सांगणारं एक प्रतीक असतं. जेव्हा आपल्या भिंतीवर लटकलेलं घड्याळ बंद पडलेलं असतं, तेव्हा ते घड्याळ या घरातील लोकांची प्रगती थांबलेली आहे असं दाखवून देत असतं. जेव्हा बंद असलेलं हे घड्याळ आपल्या भिंतीवर असेल, तेव्हा आपलं नशीबही तिथेच थांबलंय हे लक्षात घ्या. नेहमी बंद असलेल्या गोष्टी आपल्याच घरात आपल्या नजरेसमोर येऊ लागल्या की आपल्या सबकॉन्शियस माइंडला असा संदेश जायला लागतो की या घरात वेळ खराब चालू आहे. त्यामुळे त्यांचा वाईट परिणाम वाढण्याआधीच एकतर या घड्याळीला वेळीच दुरुस्त करा आणि त्यात सेल घाला, किंवा बंद पडल्यास त्याला भंगारीत टाकून द्या. पण भिंतीवर हे बंद पडलेलं घड्याळ अजिबात ठेवू नका. नंबर 3, तुटलेले आरसे आणि काचा. तुटलेला आरसा हे आपलं भंग पावलेलं नशीब दर्शवत असतं. यात जेव्हा कधी आपण आपलं स्वतःचं प्रतिबिंब पाहायला जातो, तेव्हा तिथे आपल्याला आपला तुटलेला चेहरा दिसायला लागतो. वेळोवेळी या तुटलेल्या चेहऱ्याकडे पाहून त्याचा परिणाम आपल्या खोल मनावर पडू शकतो. दररोज जेव्हा महत्वाच्या कामासाठी आपण बाहेर जायला लागतो, तेव्हाच आपण आधी या आरशात पाहून मगच आपल्या कामाला जात असतो. पण जेव्हा महत्वाच्या कामाला जाण्याआधीच जर आपण असा तुटलेला चेहरा पाहून निघणार असू, तर नक्कीच आपण आपल्या नकळत आपल्या आत्मविश्वासाचे तुकडे करतोय हे लक्षात घ्या. त्यामुळे तुमच्या घरात जर कुठे खिडकीची काच किंवा तुमच्या चष्म्याची काच किंवा घरातला आरसा यापैकी कोणत्या काचेच्या वस्तूला तडा गेलेला असेल, तर त्याविषयी जास्त विचार न करता वेळीच त्यांच्या जागी नवीन काच बसवा. स्वच्छ आरसा म्हणजेच तुमचं स्वच्छ भविष्य असतं हे लक्षात घ्या. नंबर 4, कोमेजलेली रोपं. झाडे घरात असणं म्हणजे जिवंत ऊर्जेचं प्रतीक आहे. ही झाडे आपल्याला प्राणवायू देतात. या झाडांना लागलेली फुले असतील तर त्यामुळे आपलं आयुष्य आणखी रंगतदार व्हायला लागतं.
या झाडांची काळजी घेताना आपल्याला वेगळंच समाधान मिळत असतं. पण जर आपल्या घरात सुकलेलं झाड असेल तर ते झाड एक मृत ऊर्जेचं प्रतीक दर्शवतं. जेव्हा ही कोमेजलेली झाडं आपल्या घरात असतात तेव्हा ती आपला उत्साह कमी करायला लागतात आणि यामुळेच आपल्या घरात नैराश्य यायला लागतं. त्यामुळे तुमच्या घरात तुळस किंवा इतर झाडे सुकलेली असतील तर वेळीच त्यांना बदला आणि घरात नेहमी हिरवीगार, टवटवीत असणारी झाडे ठेवा, म्हणजे तुमचं मन देखील नेहमी प्रसन्न राहील. नंबर 5, काटेरी झाड. गुलाबाचे झाड सोडून बाकी कोणतंही काटेरी झाड घरात नसावं असं मानलं जातं. त्यामुळे निवडुंग किंवा कॅक्टस यांच्यासारखी झाडे घरात लावणं टाळा. यामागचा तर्क म्हणजे ज्याप्रमाणे आपल्या आयुष्यात काटे टोचतात त्याप्रमाणेच घरातील सदस्यांमध्ये एकमेकांना टोचून बोलण्याची सवय लागायला लागते आणि साहजिकच त्यांच्यात भांडणे ही वाढायला लागतात. वास्तू नियमांनुसार दूध येणारी झाडे आणि काटेरी झाडे ही घराच्या आत कधीच नसावीत असं मानलं जातं, कारण त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा ही वाढत असते. तुमच्या घरात जर ही काटेरी झाडं असतील तर त्यांना अगदीच फेकून देण्याची गरज नाही. त्यांना घराच्या बाहेर तुम्ही कुठेतरी लावू शकता किंवा तुमच्या वास्तू सल्लागाराशी एकदा या विषयात बोलून ते कुठे लावायचे त्याविषयी सल्ला घेऊ शकता. नंबर 6, भयानक आणि उदास चित्रे. तुम्ही रोज उठून ज्या प्रकारच्या गोष्टी पाहता तसेच तुमचे विचार बनायला लागतात आणि तुमचे विचार कशा प्रकारचे आहेत त्यावरून तुमचं आयुष्य आकार घ्यायला लागतं. यालाच दृष्टी तशी सृष्टी असं म्हणतात. त्यामुळे घरात उदासीन निर्माण करणारी किंवा अगदीच भयानक असणारी चित्रे लावणं टाळावं. यात बुडणारी जहाज असेल, रडणारी स्त्री असेल, युद्ध प्रसंग असेल, शिकार करणारे हिंस्र प्राणी, अशा प्रकारची चित्रे आपल्या घरात नसावी. या चित्रांकडे सतत पाहिल्याने आपल्या मनात एक भीती आणि दुःख निर्माण व्हायला लागतं. हे आपल्या नकळत आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये हे सगळं तयार होत असतं. त्यामुळे या जागी हसणारे कुटुंब, धावणारे घोडे, वाहते पाणी किंवा एखादं सुंदर निसर्ग चित्र तुम्ही लावू शकता. नंबर 7, भंगार व वापरात नसलेले सामान. आपल्या प्रत्येकाच्या घरात अशा कित्येक वस्तू असतात ज्या आपल्या कधीच कामाला येणार नाहीत हे आपल्याला माहिती असतं, पण तरी कधीतरी कामाला येईल म्हणून आपण ते फेकून न देता तसंच आपल्या अडगळीच्या खोलीत ठेवून द्यायला लागतो. पण तो दिवस काय कधी येत नाही आणि त्या गोष्टी कधीच कामाला येत नाहीत. घरातली ही हवा खेळती असावी असं म्हणतात, पण अडगळीच्या सामानामुळे सकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरात कधीच फिरू शकणार नाही. असं झाल्यामुळे आपल्या घरात निगेटिव्ह एनर्जीचा साठा होऊन तो वाढायला लागतो. जुन्या गंजलेल्या लोखंडी वस्तू ज्या कधी वापरातही येऊ शकणार नाहीत यांच्यामुळे आपल्या घरात कटकटी वाढायला लागतात आणि दारिद्र्य यायला लागतं. आपल्यापैकी बरीच लोक म्हणत असतात की योग्य वेळ येऊ दे किंवा दिवाळी आली की मगच मी हे साफ करेन वगैरे वगैरे, पण त्या वेळेची वाट न पाहता वेळीच या वस्तूंना घराबाहेर काढा आणि आजच साफसफाईला लागा. नंबर 8, फाटलेले व जुने कपडे. फाटके कपडे घालणे किंवा घरात जमा करून ठेवणे हे आपल्यातल्या संपत्तीला आकर्षित करणाऱ्या ऊर्जेला कमी करायला लागतं. फाटलेल्या कपड्यांना तुम्ही एकतर शिवून दुरुस्त तरी करू शकता किंवा त्यांना फेकून तरी द्या, पण त्यांना तसेच वापरणे किंवा घरात तसेच ठेवून देणे यामुळे तुमच्या घरात संपत्ती जरी येणार असेल तरी ती यामुळे अडून राहायला लागते. त्यामुळे जे कपडे तुम्ही गेल्या 1-2 वर्षात कधी वापरलेच नाहीत ते गरिबाला दान करून टाका. यामुळे रिकाम्या होणाऱ्या तुमच्या या कपाटात नवीन कपडे म्हणजे तुमच्या आयुष्यात नवीन संधी येण्यासाठी जागा निर्माण व्हायला लागते. नंबर 9, खराब झालेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू. बिघडलेली टीव्ही, बिघडलेला मोबाईल, बिघडलेलं मिक्सर किंवा बिघडलेली इस्त्री यासारख्या आधुनिक वस्तू
घरात असू नये. इलेक्ट्रॉनिक वस्तू बिघडणे हे संवादातील अडथळे दर्शवतात. घरातील सदस्यांना एकमेकांशी संवाद साधणे कठीण व्हायला लागतं किंवा त्यांच्यातील गैरसमज देखील यामुळे वाढू शकतात. तुमच्या घरात जर अशाच प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब झालेल्या असतील तर त्यांना वेळीच दुरुस्त तरी करा किंवा त्यांना भंगारात तरी देऊन टाका. घरात कचरा साठवू नका. तर मित्र हो, फक्त घर साफ करूनच चालणार नाही, तर यासोबत आपल्याला आपल्या मनाची देखील साफसफाई करणं तेवढंच आवश्यक आहे. जुना राग किंवा द्वेष या रूपी आढळून येणारा आपल्या मनातील कचरा सुद्धा बाहेर काढा. ज्यांनी ज्यांनी हे उपाय केले आहेत त्यांना 24 तासाच्या आत फरक जाणवायला लागले आहेत. आता तुम्ही देखील यांना करून पहा आणि तुमच्या आयुष्यातही चांगला बदल घडवून आणा. धन्यवाद मित्र हो.